ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आजपासून माघी गणपतींचं आगमन झालेलं आहे आणि रायगडमध्ये माघी गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातोय। रायगड जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी 2 गणपती आहेत आणि महड येथील वरदविनायक अष्टविनायकापैकी चौथा गणपती आहे। नवसाला पावणारा अशी याची ख्याती आहे। 6 दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह या गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत। मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि मंदिराच्या मुख्य सभा मंडपात दुपारी 12:39 आज श्री गणेशाचा जन्म झाला। त्यानंतर गणेशाला पाळण्यामध्ये पूजण्यात सुद्धा आलेला आहे। हजारो भक्तांनी यावेळी गणपतीचं दर्शन घेतलं। अष्टविनायकपैकी एक समजलं जाणारं बल्लाळेश्वर मंदिरामध्ये आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। मी पाली या ठिकाणी बल्लाळेश्वर मंदिरामध्ये आहे। या ठिकाणी राज्यासह देशी विदेशी पर्यटक भाविक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी मोठी या ठिकाणी रांग उपलब्ध झालेले आहेत। फार मोठे भाविक या ठिकाणी मनोभावे पूजा अर्चा करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी बल्लाळेश्वरच्या मंदिरामध्ये दाखल झाले आहेत। आपण जर का दृश्याच्या माध्यमातून पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकंदरीत जर का पाहिलं तर या ठिकाणी 3 ते 4 टन संत्री असेल, मोसंबी असेल याच्या रूपाने या मंदिराची सजावट झालेली आहे आणि मोठ्या संख्येने मात्र महाराष्ट्रासह विदेशी पर्यटक किंवा भाविक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड। आणि आज